श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते। पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते। असं केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते। पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे। आणि उद्या तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे। 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते। या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहते। या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता। आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण लक्ष्मी मातेच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला आपल्याला जल हे अर्पण करायचे। जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची। त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे ते सकाळीच करायचे। आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे। तसेच आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण अमावास्येच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात, आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो त्यामुळे आपले पित्र ते जल ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। हिंदू धर्मात नारळ ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतो। निर्माता, संरक्षक आणि संहारक भक्त नारळाला उपासनेची वस्तू मानून दैवी त्रिमूर्तीकडून आशीर्वाद मिळवून या देवांचा आदर व्यक्त करतात। पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणली। हिंदू धर्मात नारळ हे पवित्र फळ मानले जाते। नारळाचा वापर सर्व धार्मिक कार्यक्रम आणि विधींमध्ये केला जातो। नारळ हे नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे, म्हणूनच नारळाला श्रीफळ म्हणतात। श्रीफळ हे देवतांचे आवडते फळ मानले जाते। नारळाच्या बाहेरील पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानले जाते आणि आतील पांढरा आणि मऊ पृष्ठभाग शांततेचे प्रतीक मानले जाते। म्हणून नारळ फोडणे म्हणजे आपण आपल्या अहंकाराचा त्याग भगवंताच्या चरणी विसर्जित करणे असा होतो। त्याचप्रमाणे नारळाच्या पृष्ठभागावर 3 खुणा असतात। या चिन्हांना भगवान शंकराचे 3 डोळे मानले जाते। तसेच नारळ श्री गणेशाला अतिशय प्रिय आहे। असे मानले जाते की नारळ फोडल्याने शुभ कार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न अडथळे येत नाही। नारळ देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे। नारळ अर्पण केल्याने लक्ष्मीची कृपा कुटुंबावर कायम राहते आणि घरात सुख समृद्धी येते।
आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसून करणार। तर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे, धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं आहे। हा जो नारळ आपल्याला लागणार आहे त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे। तसेच हा नारळ जो आहे तो आपल्याला नवीनच घ्यायचा आहे, अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला चालणार नाही। तर आपल्याला नारळ घ्यायचे, त्याचबरोबर एक लाल रंगाचा कपडासुद्धा घ्यायचा। लाल रंगाचा जो कपडा आहे तो आपल्याला समोर अंथरून घ्यायचा आणि नंतर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्या नारळावर एक स्वास्तिक हे काढायचं। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला 2-2 ज्या रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं, तसेच माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं। त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला 108 वेळा गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे। अशी ही सेवा नारळावर केल्यामुळे हा नारळ जो आहे तो अभिमंत्रित होतो। आता हा नारळ जो आहे तो आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा आतल्या साईडला तुम्ही कुठेही बांधू शकतो, कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्येच येत असते, म्हणून असा हा नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यामुळे आपल्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही, पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास हा होणार आहे। आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी प्रत्येकाने हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आपली आर्थिक भरभराटही होणार आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।